वरा तुला लहाना भाऊ पेपर द्यायला चाललाय, त्याला 1-2 हजार रुपये तरी दे ना. ए आई, त्याला मायापाशी येऊन भीक मागा सांग. त्याला 1-2 हजार रुपये काय 10-15 हजार रुपये देतो. वरा तुला लहाना भाऊ आहे, तुझ्याकडे पैसा लय आला म्हणून माझल्यावर नको करू. ए माच करणार, स्वतःच्या जीवावर कमी लय. दादा मी पेपर द्यायला चाललो, मला 2,000 रुपये दे ना. आणि तुझी लायकीच आहे ती मायापाशी भीक मागायची. हे धर 5,000. आणि हा काही ना काहीतरी झाला पाहिजे, तेव्हाच मायापाशी तोंड टाकायचं. चल निघ इथून. हो दादा, मी पैसेच गोळा करलोय, तुमचे नक्की देतो 15 दिवसामध्ये. हा 4 महिन्यापासून म्हणतो पैसे आज देतो देतो, कवा देतो? तुमचे पैसे नक्की देतो 1 महिन्यामध्ये. हो महिना नाही 4 दिवसात पैसे आले पाहिजे. तुला माहिती ना कसा आहे मी. आई, मी धंद्यामध्ये लय लॉस झालो. मी जेवढे पैसे कमवले होते ना तेवढे गेले. आई, कर्ज लय झालं, सगळे माणसं घरी आले आणि काय करावा काहीच कळेना. वरा आपल्याला एकच पर्याय आहे, आता तुपल्या राण्या भावाकडे जावं लागतं आपल्याला. आई, त्याला पाहिजे मी लय वाईट बोललो, आणि आता जर आपण त्याच्याकडे पैसे मागायला गेलो ना तर ते आपल्याला लय बोलन. वरा तुपल्या लहान्या भावाचं मन लय मोठं आहे, चल आपण त्याच्याकडे जाऊ. हा आई, चल जाऊ आपण. वरा वरा अरे दादा, आई रस्ता गिस्ता हुकला काय? वरती जाऊ द्या, या बसा ना. बरं आहे का दोघाचं पण? कशाचं बरं, कर्जावाले सगळे दारामध्ये आलेत आणि सगळा धंदा लॉस झालाय. वरा तूच ये एकटा, मोठ्या भावाला आता तूच मदत करू शकतो. आई दादा, तुम्ही दोघं कतही टेन्शन नका घेऊ, मी करतो आपल्या दादाची मदत. दादा बारका भाऊ असताना तुम्ही कतही टेन्शन नाही घ्यायचं. दादा ज्यावेळेस तुपल्याकडे पैसे होते का त्यावेळेस माझी किंमत कमी केली ती. आता इथून मोर असं नको करू, पैशावर मात कधीच नसते करीत. तुझी किंमत मी त्यामुळं कमी करीत नव्हतं, पण तुझ्या मनामध्ये एक जिद्द असावा म्हणून कमी करीत होतो. मी तुला पैसे कमवण्यासाठी बोलत होतो. आणि हा, तुम्हाला कधीच वाईट नको समजू. दादा तू इथं थांब, मी तुला पैसे आणून देतो. दादा ठीक आहे, सगळ्याचं देणं देऊन टाक, आणि अजून जर लागले असेल तर मला सांग.